गेल्या 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये एक घटना घडली. एका शाळकरी मुलीला एकतर्फी प्रेमातून एक तरुण तिला जबरदस्तीनं तिच्या गळ्याभोवती सुरी किंवा चाकू लावून तिला तिच्या घरातून, घराच्या परिसरातून पळवून नेत होता, असं ते दृश्य होतं. सगळी माणसं जमलेली होती. प्रचंड गर्दी तिथं जमलेली होती. आता तो मुलगा त्या मुलीचा अगदी जीव घेतोय की काय एकतर्फी प्रेमातून, अशी अवस्था होती. शाळेला चाललेली मुलगी, ती शाळेच्या ड्रेसवरती मुलगी आणि हा प्रसंग तिच्या घराच्या परिसरामध्ये घडतोय. अशा अवस्थेमध्ये जमलेल्या सर्व लोकांनी त्या मुलीला त्याच्या तावडीतून सुखरूप सोडवलं. मुलगी सुखरूप वाचली. त्या मुलाला बेदम असं मारहाण देखील केलं. मात्र मुलगी किती सुरक्षित आहे हा प्रश्न हा नक्कीच निर्माण होतोय आजच्या काळामध्ये. पण दुसराही प्रश्न असा निर्माण होतोय की त्या मुलाची जी मानसिकता होती, ही मानसिकता किंवा ही त्याची अवस्था ही नेमकी कशामुळे झाली. आज खरोखर आजची जी पिढी आहे, जी बालवयापासून ती किशोर वयापर्यंत घडत असताना त्यांच्यावरती जे काही गोष्टी त्याच्या सतत डोळ्यासमोर येत आहेत किंवा ज्या काही गोष्टींचा त्यांच्या मनावरती परिणाम होतोय आणि प्रसंग मग कुठपर्यंत जातोय, नेमकी अवस्था काय होते, त्या मुलीची आणि त्या मुलाची या दोघांचीही मानसिकता ज्यावेळी आम्ही लक्षात घेतो की मुलीची काही चुकी नाही असं आपण समजतोय. मात्र त्या मुलाची ही मानसिकता कशामुळे निर्माण झाली, माझं स्पष्ट मत असं आहे की आजच्या काळामध्ये ही जी मानसिकता आहे ती केवळ आणि केवळ टीव्ही आणि मोबाईलमुळे निर्माण झालेली आहे. टीव्ही आणि मोबाईलच्या माध्यमातून जे काही पाहायला मिळतं की त्या बिभत्सपणामुळं आजची पिढी नक्कीच एका वेगळ्या वाटेला जाताना आम्ही पाहतोय. त्या मुलीची चुकी नाही, त्या मुलीचा दोष नाही. मात्र मुलाची जी मानसिकता निर्माण झाली, ती काहीतरी कारणांमुळे निर्माण झालेली आहे, काहीतरी पाहण्यामुळे निर्माण झालेली आहे. टीव्ही आणि मोबाईल या 2 गोष्टी त्या मुलाला बरचसं काही सांगून जातात, बरचसं काही देऊन जातात आणि मग आपण हा प्रसंग येईपर्यंत वाट पाहतोय. नमस्कार. मी निवेदक आणि व्याख्याता गोपाळ पाटसुपे. बालक ते पालक या प्रवासामध्ये पुढच्या टप्प्यावरती जात असताना आजचं मुलांचं बालपणापासूनचं ते जीवन हे खरोखर टीव्ही आणि मोबाईल मुक्त होणं का गरजेचं आहे? मुलांच्या पेक्षा पालकांची भूमिका याच्यामध्ये किती महत्वाची आहे आपल्या मुलांना घडवण्यामध्ये, याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. आणि म्हणूनच बालक ते पालक या प्रवासामध्ये मोबाईल मुक्त बालपण जर पालकांनी लक्ष दिलं तर कसं होऊ शकतं, याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि आपल्या मुलांना दिशा देण्याचा एक प्रयत्न करणार आहोत. मोबाईल आणि टीव्ही हा जर विषय घेतला तर मोबाईल बघायचाच नाही का किंवा टीव्ही अजिबात बघायची नाही असं आहे का, तर अजिबात नाही. अहो, पण जे परिणाम त्याचे होत आहेत, जे अतिघातक परिणाम आहेत, की ज्यामुळे पुन्हा तुम्ही डोक्याला हात लावून बसता. त्यामुळे काय करायचं, त्या मोबाईलला, त्या टीव्हीला बघायला एक वेळ असावी. कोणत्या वेळेमध्ये, किती आणि काय आपला मुलगा पाहतोय, इकडं आपलं लक्ष असावं. आणि हे जर बारकाईनं आपण पाहिलं, तर त्याला काही गोष्टींची जर वारंवार जाणीव करून दिली, अर्थात सकारात्मक पद्धतीनं, तर त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. बारक्या अगदी बारीक-सारीक गोष्टी आहेत. पण आम्ही त्याच्याकडे सोयीस्करपणे काय करतोय, दुर्लक्ष करतोय आणि पुन्हा मग आम्हाला त्याचा पश्चाताप होतोय. वास्तविक पाहता आपल्याला एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे, की ज्या सवयी असतात त्या एकदम लागत नसतात. माणूस हा सवयीचा गुलाम आहे. मात्र कोणत्याही माणसाला म्हणा, ती सवय एकदम लागलेली नसते. हळू-हळू, हळू लागलेली असते. काही टप्प्यांवरती. कारण त्या टप्प्यांवरती त्याला योग्य दिशा दाखवणारा, योग्य मार्गदर्शन करणारा कोण नसतो आणि त्याच्यामुळं त्याला ते करतच राहावं वाटतं आणि तो करतच राहतो. म्हणून जेव्हा मोबाईलचा विषय येतो, कारण अलीकडच्या काळामध्ये टीव्ही बघण्याचं प्रमाण मी म्हणेन थोडं कमी झालेलं आहे. पण मोबाईल पाहण्याचं प्रमाण मात्र इतकं वाढलेलं आहे, ते तुमच्याही लक्षात येतं, की अगदी घरातल्या प्रत्येकाकडे मोबाईल आहे. आणि ज्यावेळेला आमचा मुलगा शाळेत जाणारा, त्याच्याकडे सुद्धा आम्ही मोबाईल देतोय आणि मग त्याला गप्प बसवण्यासाठी काही क्षण आम्ही आमच्या कामामध्ये व्यस्त राहतोय आणि इकडं तो मुलगा त्या मोबाईलच्या इतका आहारी जातोय, की त्याच्या शारीरावर म्हणजे शारीरिक, त्याची मानसिक, त्याची भावनिक, त्याची कौटुंबिक आणि वर्तणूक अशा सगळ्यामध्ये इतके प्रचंड बदल होतात, की ते बदल परत सुधारताना आमच्या नाकी नऊ येतं. आणि त्यामुळं मुलाला मोबाईल मुक्त करण्यासाठी काय करावं लागेल, हे प्रामुख्यानं अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. अगदी याची विस्तृत आणि सविस्तरपणे सुद्धा चर्चा करता येईल. मात्र या व्हिडिओमध्ये अगदी काही गोष्टी ढोबळ मानानं मी तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्हाला त्या नक्कीच लक्षात येतील आणि तुम्ही तुमचा मार्ग नक्कीच बदलाल, अशी मला खात्री आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मोबाईलच्या अतिवापरामुळे नेमका काय परिणाम होतोय त्या मुलावरती. अगदी लहानपणापासून बघा बरं का. अगदी मोठी झाल्यानंतर मात्र काय होणार आहे, की त्यांच्या काही गोष्टी लक्षात येतात, त्यांची ते मॅनेज करतील. पण बालवयापासून या गोष्टी तुम्ही हँडल करणं
हे पालकांनी खूप गरजेचं आहे. म्हणजे मोबाईलचा जर अतिरेक जर झालाच, तर नेमकं काय होतं, तर त्याच्या डोळ्यावर आणि शरीरावर होणारा परिणाम. अर्थात बघा, बऱ्याचशा लहान मुलांना आज चष्मे लागलेले आहेत. का हो याचे परिणाम काय आहेत? आपण म्हणतो अभ्यास जास्त करतोय. ठीक आहे, अभ्यासामुळं एकसारखं स्क्रीनकडे पाहण्याचा हा प्रचंड परिणाम आहे. पुस्तकाकडे पाहण्यामुळे सुद्धा होऊ शकतं का? मानसशास्त्रीयदृष्ट्या आपण जाणू शकतो. मात्र स्क्रीनमधून ज्या रेडिएशन्स निघतात आणि त्या मोबाईलच्या स्क्रीनकडं एकसारखं पाहिल्यामुळं त्याला लवकर चष्मा लागतो. त्याचबरोबर त्याच्या डोळ्यावरती एक ताण येतो आणि अर्थातच लठ्ठपणा सुद्धा वाढू शकतो. म्हणजे सगळ्या गोष्टी त्याच्या डोळ्यावरती आणि शरीरावरती परिणाम करणाऱ्या या मोबाईलमुळे होतात. ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं, की त्याच्या मानसिकतेवर, त्याच्या भावनिकतेवरती परिणाम होतो. कारण त्याची चिडचिडेपणा त्याचा वाढतो. त्याचा पालकांशी संवाद सुद्धा कमी होतो. ते चिडचिडेपणा वाढायला सुरुवात होतो एकसारख्या स्क्रीनवर किंवा काही गोष्टी बघितल्यामुळं. हा त्याच्या शरीरावरती परिणाम होतो. शैक्षणिक देखील त्याचा परिणाम खूप घातक आहे. का? मुलाचा एकसारखा मोबाईल पाहण्यामुळं अभ्यासामध्ये त्याला रस वाटत नाही. मुलगा अभ्यास करू शकत नाही. त्याला करूच वाटत नाही अभ्यास. त्याचा पालकांशी संवाद कमी होतो आणि एकाग्रता सगळ्यात महत्त्वाची ही त्या मोबाईलच्या एकसारख्या पाहण्यामुळं कमी होते. त्यामुळं इतके घातक परिणाम आहेत त्याचे. त्याबरोबर त्याचे काही वर्तनामध्ये त्याचा बदल होतो. आता वर्तनामध्ये कसा बदल? तो पालकांशी संवाद साधू म्हणजे त्याला साधू वाटत नाही. पालकांशी संवाद साधत नाही. चिडचिडेपणा तर प्रचंड वाढतोच. संवादामध्ये बदल होतो आणि मोबाईल त्याचा मित्र होतो. त्यामुळं मोबाईलशी तो एकजीव होण्याचा प्रयत्न करतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आपले नातेसंबंध आहेत त्याच्यामध्ये दुरावा निर्माण व्हायला सुरुवात होतो. कारण जर आपण वेळीच लक्ष दिलं नाही, तर मुलं आई-वडिलांपासून दुरावतात आणि मोबाईल हा त्यांचा मित्र होतो आणि या मित्राच्या माध्यमातून ज्या काही नवीन-नवीन गोष्टी त्याला शिकायला मिळतात, त्या गोष्टी त्याला त्याच्या वर्तनामध्ये बदल करायला कारणीभूत ठरतात. म्हणजे फक्त किती ढोबळ मानानं सांगितलेली कारणं आहेत ती बघा. बारकाईने जर आपण या गोष्टींचा विचार जर केला, तर हे किती घातक आहे, हे तुमच्या लक्षात येईल. त्यामुळं त्याला मोबाईलमध्ये काय दाखवायचं, किती वेळ दाखवायचं, कशा पद्धतीनं दाखवायचं, ही जाणीव पहिल्यांदा पालकांना होणं ही खूप गरजेची आहे. ही जर जाणीव झाली, तर आम्ही आमच्या मुलांना हँडल करू शकतो. ह्याचे होणारे जे परिणाम आहेत, ते हळू होत असतात बरं का. म्हणजे लगेच बघितलं, लगेच होतं असं नाही. त्याला ती गोडी लागते. अहो, आम्ही कामात व्यस्त आहे म्हणून त्याच्या हातामध्ये आम्ही मोबाईल द्यायचा आणि बघ आम्ही आमचं काम करायचं. ही फार मोठी चूक पालक करतो. त्याही पेक्षा मोठं प्रत्येक घराघरामध्ये आता अशी अवस्था आम्ही पाहतोय, आपल्या लक्षात येते, की प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्यामुळं अगदी 4-5 जण घरात एकत्र बसलेली जरी असली, तरी ती एकमेकांशी संवाद साधत नाही. त्यांचा संवाद हा मोबाईलवरती असतो. त्यांचा संवाद मोबाईलवरच्या मित्रांवरती असतो. मग WhatsApp असेल, Facebook असेल, Insta असेल किंवा आणखीन काही गोष्टी असतील, की त्याच्यामध्ये ते पूर्णपणे व्यस्त असतात. पण एकमेकांशी चर्चा करत नाहीत. विचार करा, घरात असून सुद्धा एकमेकांशी चर्चा न होणं, फक्त आणि फक्त मोबाईलमुळं याचे परिणाम काय होतील? आता मोबाईलच्या या सगळ्या वापराचे परिणाम मी तुम्हाला सांगतोय. पण नुसतं परिणाम सांगून पण चालणार नाही, असं तुमच्याही लक्षात येते. त्यामुळे काय त्याच्यावरती काहीतरी उपाय पण शोधले पाहिजेत ना. अगदी मी पुन्हा सांगेन जन्माला आलेल्या बाळापासून ते 15-16 वर्षाच्या तुमच्या पाल्यापर्यंत ही पालकांची जबाबदारी आहे, की या वयातच त्याला हे वळण लावणं. त्यानंतर मी काय म्हटलं, की काही गोष्टी त्यांना समजतात. मग आपण त्यांना एकदा वळण लावणं हे आपल्या हातात आहे ना. मग ते वेळेतच लागलं पाहिजे आणि म्हणून या गोष्टी स्वतः पुढं येऊन आपण करायला सुरुवात केली पाहिजे. पहा, पुण्यामध्ये असाच एक मुलगा अतिशय हुशार बरं का, अभ्यासामध्ये हुशार होता तो मुलगा. खेळामध्ये रममाण होणारा असा मुलगा. काय झालं, एका उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये त्याला मोबाईलची सवय लागली. मग मोबाईलवरती PUBG सारखा गेम खेळणं, रील्स, शॉर्ट्स आणि तासनतास मोबाईलमध्ये तो घालवू लागला. अभ्यासामध्ये त्याचं लक्ष कमी व्हायला लागलं. पर्यायानं त्याचा अभ्यासावर परिणाम झालाच. त्याचा शारीरिक जशी मी मगाशी चर्चा केली असे परिणाम व्हायला लागले. आई-बाबांनी त्याला ओरडून पाहिलं, दरडावून पाहिलं, खूप प्रयत्न केले. अगदी बॅन केलं, पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये काही बदल होईना, काही कळेनासं झालं. अशी अवस्था हुशार विद्यार्थ्याची झाली केवळ आणि केवळ मोबाईलमुळे. नंतर मात्र त्यांनी एक उपक्रम, की मोबाईल मुक्त एक वेळ अशी ठरवली, की त्यामध्ये त्यांनी रात्री 8 ते 10 या वेळेमध्ये सगळ्यांचे घरातल्यांचे मोबाईल एका बॉक्समध्ये टाकून द्यायचे.
त्या वेळेमध्ये कुणीही मोबाईल हातात घ्यायचा नाही. फक्त एकमेकांशी चर्चा करायची, संवाद साधायचा, गप्पा, गोष्टी, विनोद असं करत आपला वेळ घालवायचा आणि झोपी जायचं. हा उपक्रम त्यांनी सर्वांनी मिळून सुरू केला. त्याचा परिणाम असा झाला, की हळू त्याची मोबाईलची सवय मोडू लागली आणि पुन्हा तो अभ्यासामध्ये रममान होऊ लागला आणि ही प्रगती हळू झालेली आहे. तुम्ही म्हणाल, "हे असं होऊ शकतं का?" तर नक्कीच होऊ शकतं. जशी वाईट सवय लागायला हळू तशी ती वाईट सवय जायला सुद्धा हळू आपण त्यामध्ये बदल करू शकतो. त्यामुळे बेसिकली या लहान मुलांच्या पालकांनी हे लक्षात घ्या. म्हणजे जसे परिणाम आहेत तसे त्याचे उपाय देखील मी तुम्हाला सांगतोय आणि म्हणून हा एक झाला, की मोबाईल मुक्त घरातला संवाद ठेवण्यासाठी ठराविक वेळेमध्ये मोबाईलचा वापर बंद. आणखीन आपण काय करू शकतो? स्वतःचा आदर्श आपल्या मुलांना द्या. तुम्ही स्वतःच जर तासनतास मोबाईलमध्ये जर मग्न होत असाल, तर मुलांनी काय आदर्श घ्यायचा? त्यामुळे तुम्ही स्वतः मोबाईल पाहणं, मोबाईलचा वापर करणं हे कमी करा. मुलांच्या समोर आपला आदर्श ठेवा. ही पहिली सूचना. दुसरी गोष्ट, घरामध्ये एक मोबाईल वापरायची एक वेळ ठरवा. म्हणजे मोबाईल किती वेळेमध्ये वापरायचा आणि किती वेळ पाहायचा सगळ्यांनीच ठरवायचं, की आपण घरातला विषय आहे. बाहेरचं सगळं स्वातंत्र्यच आहे. पण शालेय जीवनामध्ये काय बाहेर विद्यार्थ्याला आपण जर दिला नसेल मोबाईल, तर घरामध्ये मोबाईल वापरायला एक वेळ ठरवा, की या वेळेतच मोबाईल वापरला जाईल. त्यानंतर मोबाईल कोणी पाहायचा नाही. आणि एक काम करा, की बंदी करण्यापेक्षा संवादात्मक गोष्टीनं त्याचे होणारे परिणाम समजून सांगा, की काय होतील परिणाम आणि हळू हा बदल करा. मोबाईल पार्किंग झोन तयार करा, की असं ठिकाण, की त्या ठिकाणामध्ये मोबाईल या वेळेमध्ये, ठराविक वेळेमध्ये 8 ते 10, 7 ते 10 काय असेल ते तास असू दे, 1 तास असू दे किमान, त्या एका तासामध्ये मोबाईल बघायचा नाही. म्हणून एखादं ठिकाण ठरवा, त्या ठिकाणी सगळ्यांचे मोबाईल एकत्रित करा. तुम्हाला माहिती आहे का, 1 तास म्हणजे खूप झालं. आत्ताच्या क्षणाला अशी किती लोकं आहेत, आत्मपरीक्षण करून स्वतःच्या मनाला विचारा, की आपला मोबाईल 1 तासभर आपण बाजूला ठेवू शकतो. कुणीच नाही. अगदी 5 मिनिटं, काही सेकंद जरी मोबाईल बाजूला राहिला तरी आम्हाला राहवत नाही आणि म्हणून मी काय म्हटलं, की तासभर जर मोबाईल जर बाजूला राहिला तर खूप झालं आणि म्हणून एक वेळ ठरवा, त्याचा पार्किंग झोन ठरवा, जेणेकरून मोबाईल बाजूला एकट्याचा नव्हे, सगळ्यांचेच. जेणेकरून ते मुलाचं निरीक्षण राहील आणि तो स्वतःमध्ये बदल करेल. मोबाईल पार्किंग झोन, त्या पार्किंग झोन सोबत आणखीन काय बदल करावे लागतील, की कौटुंबिक गप्पा, चर्चासत्र अवलंबा. ज्यावेळेला मोबाईल पार्किंग झोनमध्ये ठेवतो, जेवण झाल्यानंतर एकत्र या, गप्पा, गोष्टी, गाणी, चर्चा, विनोद अशा ह्याच्यामध्ये एकमेकांशी संवाद साधा. दिवसभर काय झालं? आम्ही काय केलं? तुझं काय? माझं काय? खरं तर आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये मला माहीत आहे, ही कुणालाच वेळ नाही. पण तो जर वेळ आत्ता आम्ही दिला नाही, तर आमच्या पिढीच्या भवितव्याचं मग विचार आम्ही करत बसायचा नाही. त्यामुळं या काही गोष्टी आहेत, ह्या प्रारंभिकपासून मी कुठल्या किशोर किंवा तरुण वयातल्या पालकांच्या मुलांच्या पालकांना हे सांगत नाहीये. प्राथमिक टप्प्यापासून ज्यांची मुलं आहेत, ज्यांना खरोखर आपल्या मुलाला दिशा द्यायची आहे आणि आधुनिक काळामध्ये मोबाईल, टीव्ही आम्ही बंद करू शकत नाही. मात्र त्याच्या वापरावरती किंवा त्याच्या पाहण्यावरती किंवा या सगळ्या गोष्टींचं नियोजन मात्र आम्ही करू शकतो, की त्या नियोजनाच्या आधारे आमच्या मुलामध्ये एक बदल होईल. त्या मुलाला निश्चित अशी दिशा मिळेल, हे मात्र नक्की आहे. त्यामुळे त्याचं एक संवादात्मक चर्चासत्र नेहमी ठेवा. हा हळू होत जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला पर्याय द्या. म्हणजे मोबाईल नाही तर मग काय? तर मोबाईल जर नसेल, तर त्याला गोष्टी, छंद, खेळ म्हणजे अशा त्याच्या कला गुणांना वाव कसा मिळेल, हे त्याला पर्याय द्या. हे पण महत्त्वाचं ठरेल. कारण मग मोबाईलला मग घरात काय हाताची घडी घालून बसायचं का? तर नक्कीच नाही. त्याला हे पर्याय देणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या, की मोबाईल मुक्त बालपण जर मुलाचं घालवायचं असेल, तर अहो तुमचं बाळ आज मोबाईलमध्ये हरवलं असेल, नक्कीच हरवलं असेल. पण ते उद्याचं यशस्वी भविष्य शोधू पाहतंय. त्यामुळं त्याचा हात तुम्ही धरला पाहिजे. त्याचा हात तुम्ही धरून त्याच्याशी संवाद साधला पाहिजे, त्याला विश्वास दिला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही त्याचे आयकॉन बनला पाहिजे. त्यामुळे तुम्ही आयकॉन आहात आणि मोबाईल मुक्त जीवन हेच खरं स्वातंत्र्य आहे हो. हेही लक्षात घ्या. त्यामुळे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खरोखर जे उपाय मी सांगितलेले आहेत, ते उपाय मी करायला सुरुवात केली का? हे आत्मपरीक्षण प्रत्येक पालकानं स्वतः करा, की मी यानंतर किती वेळ माझ्या पाल्याला दिला आहे मोबाईल सोडून? किती वेळ त्याच्याशी चर्चा केलेली आहे? किती वेळ मी मोबाईलमध्ये घालवलेला आहे? आणि मी माझ्या मुलाला मोबाईलपासून दूर करण्यासाठी काय नेमका उपाय केलाय? या व्हिडिओचा तेव्हा खऱ्या अर्थानं उपयोग होईल आणि सार्थकी लागेल असं मला वाटतं. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच पुरेसं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. कारण बालक ते पालक हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. ही एक चळवळ आहे, हे एक अभियान आहे. पण तुम्ही
याच्याशी साथ राहणं माझ्याबरोबर हे खूप महत्वाचं आहे. कारण हे स्वप्न उद्याच्या भविष्याचं आहे, अर्थात तुमच्या पाल्याचं आहे. हे प्रत्येक पालक पाहतोय. पण नुसतं स्वप्न पाहून चालणार नाही. ते पूर्ण करण्यासाठी या विचारांचे पायीक होणं हे खूप गरजेचं आहे. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या न विसरता आणि तुमचे मत मात्र आवर्जून कॉमेंट करा, जेणेकरून काही नवीन विषयही मी शेअर करू शकतो. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.